खालापूर शहराच्या समस्या घेऊन गेलेल्या माजी सरपंच व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई साळवी यांना नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे संतप्त झालेल्या खालापूरकर नागरिकांनी, नगरसेवक आणि नगरसेविकांनी शुक्रवारी नगराध्यक्षा रोशना मोडवे यांना निवेदन देऊन मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। गुरुवारी सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई साळवी आणि इशिका शेलार शहरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील गाळ काढण्याच्या मागणीसाठी मुख्याधिकारी कोमल कराळे यांच्या दालनात गेल्या होत्या। यावेळी जुन्या आंदोलनाचा राग मनात धरून मुख्याधिकाऱ्यांनी मी यांना ओळखते असे म्हणत उर्मटपणे दालनाबाहेर बसण्यास सांगितले, असा आरोप बेबीताई साळवी यांनी केला आहे। नागरिकांचे प्रश्न मांडताना ज्येष्ठ नागरिकांचा असा अवमान केला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नवीनचंद्र घाटवळ, नगरसेवक संतोष जंगम, उमेश गावंड, मंदा भोसले, शिवानी जंगम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी नगरपंचायत कार्यालय गाठले। मात्र मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हत्या। अखेर संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तनाचा निषेध करत त्यांच्या चौकशी व कारवाईची मागणी करणारे पत्र नगराध्यक्षांना दिले। याशिवाय ग्रामपंचायत व पंचायत राज सचिव तसेच नगर परिषद प्रशासन विभाग आयुक्तांनाही लेखी निवेदने पाठवण्यात आली आहेत। याबाबत मुख्याधिकारी कोमल कराळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता मी कोणालाही अपमानास्पद वागणूक दिलेली नाही। विहिरीच्या गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी मुकादमांना तात्काळ सूचना दिल्या होत्या। तसेच बेबीताईंना पाणी देऊन बाहेर बसण्यास सांगितले होते। माझे आई वडीलही त्यांच्याच वयाचे असल्याने माझ्याकडून कोणाचाही अनादर होणार नाही, असे त्यांनी सांगितले। मी स्वतःच्या कामासाठी गेलेच नव्हते। अनेक वर्ष विहिरी साफ केल्या जात नाहीत, विहिरीला ग्रँड येते पण विहिरी साफ केल्या जात नाही हे माझं बोलणं होतं। पण तत्पूर्वी मोऱ्याची वाडी आहे, तिथे एक महिला कार्यकर्ती माझ्याबरोबर होती। त्या महिलेने मोऱ्याच्या वाडीतला प्रश्न सोडून घेतला आणि नंतर त्या महिलेने माझी ओळख करून सीओ मॅडमला देत होती। तर सीओ मॅडमनी ती ओळख करून देताना सीओ मॅडमनी एकदम पवित्रा वेगळा घेतला की हो मी त्यांना ओळखते, त्यात आल्या होत्या मोर्चा घेऊन। मग मी बोलले त्याच्यावर, मी मोर्चा घेऊन मी आले नव्हते, मी गावाची प्रतिनिधी म्हणून, गावात हा मोर्चा होता, पाणीपट्टी घरपट्टी वाढीव केली म्हणून तो मोर्चा होता आणि गावात होता आणि प्रतिनिधी म्हणून येणं माझं काम होतं, गरज होती, कारण 15 वर्ष मी सरपंच होते। आणि नंतर ती म्हणाली नाही तुम्ही निषेध घेतला। म्हटलं मी निषेध घेतलेला नाही, गाववाल्यांनी निषेध घेतला, कारण त्यांनी ऐकलं तुम्ही मला काहीतरी बोललेल्या त्यावर गाववाल्यांनी बॉडीने निषेध घेतला आणि त्या सूडबुद्धीनी त्या बाईंनी मला शिपायाला बोलून यांना बाहेर काढा म्हणून हे शब्द वापरले। आजपर्यंत एवढी मी 15 वर्ष सरपंच, जवळजवळ 78 सालापासून सगळं कार्य करत आले। तंटामुक्त सदस्य, शांती कमिटीची महिला सुरक्षा सदस्य, कितीतरी मी कार्यकारी दंडाधिकारी, इतकी हे मी भूषवलेली व्यक्ती आणि ही मला बाहेर काढायला एका शिपायाला सांगते, हे मला अपमान सहन झाला नाही। त्याच्यावर मी गावकऱ्यांनी निषेध आणि मी माझा स्वतःचा निषेध नोंदवत आहे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।